जळगाव शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्तता करण्यासाठी जळगाव महानगरपालिकेने आता आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। महापौर दीपमाला काळे यांच्या आदेशानंतर अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करत कालिका माता मंदिर परिसरातील 5 हातगाड्या जप्त केल्या आहे। जळगाव शहरातील वाढत्या अतिक्रमणाबाबत महासभेमध्ये नुकताच ठराव मंजूर करण्यात आला होता। या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला काळे यांनी अतिक्रमण विभागाला लेखी पत्र देऊन कडक कारवाईचे आदेश दिले होते। कालिका माता मंदिर परिसरात मोहीम राबवत अडथळा ठरणाऱ्या 5 गाड्या महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने उचलून महानगरपालिकेच्या प्रांगणात जमा केली आहे। ही माहिती आज दिनांक 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे।